तुम्ही काजू करी पण खाली असन हॉटेलला जाऊन आणि ओल्या काजूची पण भाजी खाली असन. एकदा अशा ओल्या काजूची भाजी रेसिपी करून पहा. चला मग आता पटकन आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करू. चला तर आज आपण बघणार आहोत ओल्या काजूची भाजी कशी बनवायची. त्यासाठी मी इथं अर्धा पाव काजू घेतलेले आहे, त्यावरची साल पण काढून घेतलेली आहे. हे मधला गरा तितका काढून घेतलेला आहे आणि एक मोठा टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे बारीक, आणि कांदा पण लांबडा चिरून घेतलेला आहे पातळ, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं. चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करू. आता हे इथे मी काजू घेतलेले आहेत. हे 1 उकळी आलेल्या गरम पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे 5 ते 6 मिनिटं. यामध्ये हे मी काजू टाकून देते. यामध्ये 5 ते 6 मिनिटं यांना मुरू द्यायचं. कच्च्या वरची साल हे काढताळी हाताला खाज येते, हाताला तेलकट लागतं. त्यामुळे गरम पाण्यात 5 ते 6 मिनिटं भिजू घातल्याच्या नंतर याची साल अशी निघते, पाहू शकतात. काजू पाण्यामध्ये 5 ते 6 मिनिटं मुरेपर्यंत आपण गॅस लावून घेऊन गॅसवर ठेवते कढई. आपण तोपर्यंत मसाला करून घेणार आहोत. त्यामध्ये थोडं तेल टाकून देते. तेल टाकल्याच्या नंतर हा कांदा पण त्यामध्ये टाकून देते. कांद्याला थोडा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं तेलामध्ये. थोडं मी मीठ टाकते. मिठामुळे लवकर आपल्या कांदा पण भाजेल. अशा पद्धतीने भाजून घ्यायचा. कांद्याला असा थोडा गुलाबी रंग आला की त्यामध्ये टाकून द्यायचा टोमॅटो. त्यानंतर टाकून द्यायच्या लसणाच्या पाकळ्या पण यामध्ये आणि 1 इंच आलं पण. आता गॅस बंद करून घेते मी. काढून घेतल्याच्या नंतर याला 2 ते 4 मिनिटं असं थंड होईपर्यंत साईडला ठेवून द्यायचं. हा आपला मसाला पण थंड झालेला. आता आपण याला मिक्सरला लावून घेणार आहोत. त्यानंतर देठासोबत अशी कोथिंबीर पण यामध्ये घालून घ्यायची आणि 2 ते 4 काजू पण कच्चे यामध्ये टाकून द्यायचे आणि फिरवून घ्यायचं. आता मिक्सरला बारीक होईपर्यंत लावून घ्यायचं. हे पाहू शकता अशा पद्धतीने बारीक झालेलं आहे. हे आपले काजू पण मुरलेले असतील. आता आपण 5-6 मिनिटांनी बघणार आहोत. हे चांगले मुरलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. यावरचं हे कातडा असं मनानच निघायला सुरुवात झालेली आहे काजूवरचं. चला आता करू आपल्या खरी रेसिपीला सुरुवात. आपला आतापर्यंत आपण मसाले हेच पाहिले. त्यासाठी मी गॅस लावून घेते आणि गॅसवर ठेवून देते कढई. कढईमध्ये टाकून देते तेल. तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्ही. त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायची मोहरी. थोडी मोहरी टाकायची 2-4 आणि जिरे जास्त टाकायचे. यामुळे भाजीला चांगली चव येईल. नंतर मसाला असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तेलामध्ये. हे आपलं असं मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे साईडने. आता टाकून द्यायचं आवडीप्रमाणे लाल तिखट, गरम मसाला, त्यानंतर धनेपूड पण टाकून द्यायचा थोडा आणि मिक्स करून घ्यायचं.
त्याला पण लाल तिखट आणि मसाले पण थोडे ह्यामध्ये मिक्स होऊ द्यायचे. त्यानंतर टाकून द्यायचे हे काजू. काजू पण मसाल्यात थोडे हे होऊ द्यायचे. त्यानंतर टाकून द्यायचे थोडं पाणी. आणि चवीप्रमाणे मीठ. आपण अगोदरच कांदा आणि टोमॅटो पण शिजाळी थोडं मीठ टाकलं होतं, त्यानंतर थोडं टाकून द्यायचं. नंतर याला 5 ते 6 मिनिटं असंच राहू द्यायचं कमी गॅसवर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.